नमस्कार मित्रांनो, तर आज आपण बघणार आहोत हेल्दी अशी रेसिपी, बांबूची रेसिपी। मित्रांनो, बांबू हे पावसाळ्यात तुम्हाला असं जंगलात वगैरे कुठे भेटेल। तर मित्रांनो, ही भाजी आरोग्यवर्धक भाजी आहे। तर या भाजीबद्दल माझे वडील जे की वन खाद्यात होते, तर त्यांना या भाजीची भरपूर माहिती आहे। तर मित्रांनो, आज त्यांच्याकडून जाणून घेऊया त्याचे आरोग्यवर्धक फायदे काय ते। या सांग। तर आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये बांबूचं जंगल भरपूर प्रमाणात आहे। साधारणतः त्या आदिवासी भागामध्ये बांबूच्या जंगलाचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं। त्या उत्पन्नाबरोबर त्या जो घ्यायचा आहे तो त्याच्यातून आयुर्वेदिक आपल्याला काय घेता येईल शरीराच्या दृष्टीने, तर त्याच्यातून आयुर्वेदामध्ये असं घेता येतं का ते बांबूचे जे खालून कोंब निघतात पावसाळ्यामध्ये, तर त्या कोंबाचे साधारण तर ती भाजी बारीक त्याला आपण कोशिंबीर सारखं किसून घ्यायचं किंवा वेळेने त्याची कोबी सारखी अशी बारीक साल काढून त्याला चॉप करायचं, किस करून घ्यायचा। त्याचा किस केल्यानंतर तो उकळत्या पाण्यामध्ये उकडायला ठेवायचा। उकडायला ठेवायचं कारण एकच आहे त्याला, तो शिजून घेतल्यानंतर त्याच्या अंगात जो कडूपणा असतो तो कडूपणा बाहेर निघून जातो आणि तो कडूपणा गेल्यानंतर आपण तो थंड झाल्यावर तो निपळून घ्यायचा। निपळल्यानंतर निचरा करायचा त्याचं कडू पाणी असतं ते निघून जातं। ते कडू पाणी निघून गेल्यानंतर मग आपण ते 2-1 वेळा थंड पाण्यामध्ये स्वच्छ करून घ्यायची। त्याचा पूर्ण कडूपणा निघून गेल्यानंतर आपल्या घरामध्ये महिला ज्या असतात मग त्याला कोरडी भाजी सुकी भाजी बनवायची असेल तर मग त्याच्यात कोणत्या प्रकारचा मसाला टाकायचा ते टाकू शकतात। त्याच्यानंतर पातळ भाजी जर करायची असेल तर त्यांच्या प्रमाणे ते प्रोटीन असते, फायबर असते आणि शरीराला जे आपल्याला पाहिजे व्हिटॅमिन सी सारखे जीवनसत्व त्यात मिळून जाते, जे डोळ्याला, त्याच्यानंतर आपल्या बॉडीमध्ये हाडांसाठी, उंची वाढण्यासाठी, ज्या लोकांना आता जो मधुमेहासारखा जो आजार जडलेला असेल त्याच्यावर फार मोठं रामबाण औषध आहे। तर हे झाले तुमचे आयुर्वेदामध्ये त्याचे उपयोग फायदे। पण ते कसे करून घ्यायचे आणि केव्हा घ्यायचे हे जाणून घेण्यासाठी आपण पावसाळ्यामध्ये ती रेसिपी तयार करायची असते आणि घ्यायची असते। ती भाजी म्हणून खाल्ली तर अतिउत्तम असते, त्याची चव पण फार वेगळी असते। आपल्याला 5 स्टार 3 स्टार हॉटेलमध्ये या भाज्या मिळणार नाही। आणि कोकण भागामध्ये, आदिवासी भागामध्ये ह्या भाजीला, ह्या बांबूला वास्ता म्हणतात। वास्ता हा प्रत्येकाच्या तोंडी असतो आणि पावसाळ्यामध्ये सर्वात जास्त म्हणजे त्या लोकांचं आरोग्य सुरक्षित राहण्यासाठी ते जंगलातून आणतात आणि घरी पाहुण्यांना, स्वतःला त्याची भाजी बनवून तयार करून खातात। तर मित्रांनो, अशा प्रकारचे फायदे आहेत या भाजीचे, तर तुम्ही नक्की ट्राय करा। आणि आज तुम्हाला आम्ही दाखवणार पण आहोत कशी बनलेली आहे। मित्रांनो, आपली भाजी तयार आहे, तर बघा आज कशी लागते। आपण ट्राय करू, टेस्ट करू एक मस्त। एक नंबर, बरं।